त्यांना विषय शिकवण्यामध्ये आणि विषय चांगले समजण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्या गोष्टीमुळे ते कळकळीने तुम्हाला अशी आव्हान करत असतात वेळोवेळी की तुम्ही आमच्या प्रोग्रामला येता आणि प्रोग्राममध्ये तुम्ही इंटरेस्ट घेता, रस घेता, ऐकता आणि घरी गेल्यानंतर तुम्ही विसरून जाता असं नाही पाहायला पाहिजे. तुम्ही जी काही आता शिकलेली आहे 2 दिवसांच्या वर्कशॉपमध्ये त्याचा तुम्ही पुरेपूर वापर आपल्या शिक्षणामध्ये करायला पाहिजे. आणि ते शिक्षणाचा वापर केल्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये जे बदल होणार आहे, जे घड होणार आहे, जे त्याच्यातून नवीन नवीन गोष्टी बनवतील. जसं आता तुम्हाला कशा उत्साह वाढवला अशी पुस्तकं कल्पना केल्या त्या गोष्टी तुम्हाला तिथे लावायच्या आहेत आणि त्याचे व्हिडिओज बनवून ते आम्हाला तुम्हाला शेअर करायचे आहे. म्हणजे मी सकाळी कसं तुम्हाला सांगितलं चेन रिएक्शन तयार होते. समजा या मॅडमने एक व्हिडिओ बनवला आणि तो शेअर केला, मी पाहिला, मलाही वाटेल की अरे या मॅडम बनवू शकता, मला पण बनवायला पाहिजे. म्हणजे मग मी पण बनवतो, मी बनवलं की अजून माझं पाहून अजून कोणतरी दुसरा व्यक्ती बनवतो. असं करून ती चेन रिएक्शन सुरू होते. जसं की न्यूक्लिअर बॉम्बमध्ये जसं चेन रिएक्शन नसतात तसं ती फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला लोकांपर्यंत पोहोचता येतात. लोकांमध्ये उत्साह जागृत करायचा आहे. उत्साह जो असतो तो असा कॉन्टिन्युअस असतो, जो एकामेकांमध्ये पसरतो. त्या प्रकारे आपला उत्साह पसरवायचा आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती आम्ही सर्व धन्यवाद सर. आपण बरंच उल्लेख चाललेला आहे पण तो पिरियड नक्की भरून काढेल. म्हणजे ज्या लोक लेट झाले ना तर तो पिरियड आपण भरून काढू. आता आपल्याकडे अर्धाच तास आहे आणि ते टाइम टेबल प्रमाणे माझं लेक्चर 1 तासाचं आणि डिस्कशन सेशन 1 तासाचं. तर असं न करता 5:30 ला आपली सुट्टी होईल की आपण 100% होईल. पहिली गोष्ट तर मी बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी आणल्या होत्या. बरोबर रामेश्वर आम्ही बऱ्याच स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी करतो, ते इथे दाखवणार नाहीये. ते आपल्याला कधी पण मी ऑनलाईन तुम्हाला दाखवू शकेन. दुसरी गोष्ट आता वडनेरे सरांनी सांगितलं त्याचप्रमाणे आपल्याला यावर्षी पण एक करायचं आहे की जे काही 2-4 स्लाईड काय दाखवेल तर त्याप्रमाणे एक साधारण या दृष्टीने तुम्हाला काय करता येईल. एक 15 मिनिटं फक्त मी लेक्चर घेईन. त्याच्यानंतर मग हे जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत रजिस्ट्रेशन किंवा काय ते पण आपण डिस्कस करू. तुम्हाला काय पाहिजे काही नाही ते आपण अजून विचारू किंवा काय असेल ते आपण डिस्कस करता येईल. दुसरा एक फाईल आहे, एक दुसरा आपण डिस्कशन करून 5:30 ला सुरू असं बघूया. अजून टीचर म्हणून आणखी एक रिक्वेस्ट आहे की तुमच्या इथे तुम्ही सायन्स क्लब तयार करा. त्याच्यातले साधारण आहे ते साधारण जरांनी सांगितलेच आहे. तर साधारण एक 6वी ते 10वी एक 10,000 विद्यार्थी आहे, म्हणजे कमीत कमी असं एक आहे. आणि त्यांच्याकडनं थोड्याशा काही ऍक्टिव्हिटीज करून घ्याव्या. तुमच्या पुस्तकामध्ये आपण मी तुम्हाला ते सांगतच आहे. हे बघा ब्लूम्स टेक्सॉनॉमी तुम्ही सगळे बीएड झालेला आहात, तुम्हाला याची माहिती आहे. लेक्चर म्हणून फक्त ॲव्हरेज रिटेन्शन रेट 5% आहे आणि 30 ऑगस्ट ते 90% आहे. हे तुमचं माझ्याकडे बीएडमध्ये सगळं तुम्ही या टेक्सॉनॉमी शिकलेलं आहात. पुढे जातो मी आणि याच रिलेटेड तुमच्या प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये सायन्स मध्ये प्रिव्हियस डिअर स्टुडंट नावाने अंडरस्टँड अँड एक्सप्लेन टू अदर्स, कारण त्याच्यातून 90% गेन होतो. बरोबर आहे. नंतर डे टू डे लाईफमध्ये याचा कसा उपयोग होईल हे काही विद्यार्थ्यांनी म्हणजे टीचर म्हणून समजणं शक्य आहे. तर या गोष्टी बारीक असतात पण जर का आपण केल्या तर मला खात्री आहे की तुमचं 50% जरी शिकवणं कमी झालं की तुम्हाला नंतर आम्ही लिहिलेला पेपर पण टाकेल, इंटरनॅशनल पब्लिश केलेला आहे. 5 वर्ष आम्ही आरवायटी कॉलेजमध्ये बीएससी ग्रुपला हे केलं, हा प्रयोग राबवला. आणि मला सांगण्याचं हे आहे की फक्त एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी घेऊन न शिकवता म्हणजे शिकवणं रेग्युलर चालूच असतं कॉलेजचं, परंतु मुलांनी इंटरेस्ट घेतल्यानंतर त्यांचा रिझल्ट पहिल्या वर्षी म्हणजे कायम 23% लागायचा, फिजिक्स बद्दल मी सांगतोय. तर तो 5 वर्षांमध्ये आम्ही 74% पर्यंत
टीचरने त्या सायन्स क्लब जो असेल त्या मुलांकरता बघायचा आहे आणि तुम्ही त्याच्यात डेफिनेटली निष्णात असाल. रेग्युलर शिकवणं आहे तर तुमचं चालू राहील. फक्त या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीला आपला एक माझ्यामध्ये थोडीशी गडबड ऐकू येते आहे. काही समजत नसेल तर हातवरती करा म्हणजे मग आपल्याला डिस्कस करता येईल. तर या दृष्टीने तुम्ही हे करावं. जास्त वेळ तुमचा घेणार नाही. मराठीमध्ये ते आहे समजून घ्या, निरीक्षण करा, चर्चा करा. नंतर आता एक QR कोड पण आलेला आहे. ते कसं वापरायचं, काय वापरायचं तुम्हाला नक्कीच माहिती आहे. टीचर्सला पण इन्स्ट्रक्शन्स आहेत पुस्तकामध्ये दिलेले टेक्स्टबुकमध्ये. तर त्या आपल्या सगळ्या म्हणजे जवळजवळ 10-12 हजार मुलं किंवा आम्ही गोईंग ऑन थ्रू जवळजवळ 1,00,000 मुलांपर्यंत पोहोचलेलो आहोत. त्याच्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले बेस्ट व्हिडिओ आता आमच्याकडे 1000-1,000 व्हिडिओ आलेले आहेत. आमची सर्व टीम त्याची अनालिसिस करते, त्याच्यात काय चेंजेस पाहिजे काय नाही निर्णय झालेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही थोडं थोडेफार चेंजेस करून घेतात आणि ते सायन्स फोरमच्या वेबसाईटवर टाकले जाते. तर आता हे छंदवर्गातून झालं, त्याच्यात सिलेबसचा काही संबंध नव्हता. आता हे सिलेबस करता आपण वर्षभर हा प्रोग्राम राबवणार आहोत. तर छोट्या छोट्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत तर त्याचे व्हिडिओ जर का विद्यार्थ्यांकडून 2 मिनिटाचे त्या 3 मिनिटाचे वगैरे जर का असतील ते तुम्ही सायन्स फोरम म्हणजे जो आपला टीचर ग्रुप बनेल त्याच्यावर पाठवा आणि मग त्याच्यात काय चेंजेस वगैरे असतील ते फायनल झाल्यानंतर आपण ते सायन्स फोरमच्या वेबसाईटला टाकूया. ते पहिल्या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी आहेत. आता ते करायला आणलं तर तेवढा वेळ नाही आपल्याला, हे तुम्हाला माहितीच आहे. परंतु याचे जरी छोट्या ऍक्टिव्हिटी असेल तरी त्या स्टुडंट्सला व्हिडिओ बनवायला सांगा. आता हे पाण्याने भरलेला ग्लास जर का उलटा केला पण हे प्रत्यक्षात तुम्ही सुद्धा करून बघा. आता मी याच्यातून काय शिकलो की पाण्याने भरलेला ग्लास उलटा केल्यावर दुसरा जर लावला तर तो पडत नाही. तर त्याचं काय कारण असेल वगैरे वगैरे ठीक आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये त्या एक 3रीच्या मुलांनी हा प्रयोग केला होता आणि तिथे जो पेपर लावला ना तर त्याला पिनेने होल पाडला तरी पाणी गळत नाही. तो पण प्रयोग मी आता आणला होता. परंतु हे प्रयोग तुम्ही स्वतः करून बघा. पिने होल पाडला तरी पण पाणी गळत नाही. मग हवेचा दाब आहे तर अजून काय आहे रिझन वगैरे हे तुम्ही त्या विद्यार्थ्यांना सांगितलं तर विद्यार्थ्याने त्या स्टँडर्ड प्रमाणे जर का व्यवस्थित केलं तर तो व्हिडिओ आपण नक्कीच पुढे आपल्याला देता येईल. आता इथे 10⁵ न्यूटन म्हणजे त्याची नक्की व्हॅल्यू काय. आता इथे न्यूटन लिहिताना इंग्लिशमध्ये एन कॅपिटल काढलाय तो तुम्हाला पाहिजे कारण युनिट असेल. एन कॅपिटल काढता म्हणजे सायंटिस्टचं नाव झालं. स्मॉल एन म्हणजे ते युनिट झालं. मग नक्की याचं मिनिंग काय आणि आपण त्या टीपीटीवर वगैरे तुम्ही कुठे टाकलं ते त्याचं तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. तर या गोष्टींना तुम्ही स्वतः करून बघा. मुलांना त्यांच्या भाषेत समजून घ्यायला सांगा आणि मग ते व्हिडिओ बनवा. प्रत्येक ऍक्टिव्हिटीवर एक व्हिडिओ किंवा एक वेब सेशन होऊ शकतो. आता एक पाण्यामध्ये बर्फ ठेवल्यावर बाहेरच्या बाजूला 100-20
फिगर बरोबर आहे आणि कुठली रॉंग आहे. तर ही मराठीची फिगर बरोबर आहे, इंग्लिश मध्ये चुकीची आहे. तर हे तुम्ही कोणाला कळवलं असेल मला माहिती नाही. नंतर त्याच्यात पुढे एक प्रश्न विचारलेला आहे, अतिथंड प्रदेशात नदी गोठण्यावरील जलचर जिवंत करावं शकतात. तर ChatGPT एक 10-12 त्याचे रिझन आहे. त्याच्यातलं एक रिझन म्हणजे 0.4 डिग्री सेल्सिअसला डेन्सिटी पाण्याची जास्त असते, ते जड असतं आणि त्याच्यामुळे ते खाली थांबतं. बरोबर आहे, म्हणजे डेन्सिटी जास्त आहे. मग आता तो प्रश्न पडतो, मग डेन्सिटी का बरं जास्त? याचं उगावकर मॅडम किंवा उगावकर मॅडम याचं सायन्स फोरममध्ये त्यांनी लेक्चर केलं होतं. मला थोडंफार आता आठवतं. 104.5 डिग्री सेल्सिअस हा त्याच्यामधला अँगल असतो, O म्हणतात, H2O म्हणतात. आणि मग त्याच्यात त्यांनी ते बरंच एक्सप्लेन केलं आणि त्यामुळे त्या पर्टिक्युलर अँगलला जसं टेम्परेचर कमी होतं तसं तो अँगल बदलतो आणि त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी वाढते. तर या गोष्टी त्याच्यात बऱ्याच इन्व्हॉल्व आहेत. परंतु 4 डिग्रीमुळे ते पाणी खाली राहतं आणि पाणी खाली राहतं आणि वरती बर्फ जमतो. वरती बर्फ जमतो, जसा बर्फ जमतो आणि जसं टेम्परेचर कमी होतं तसं बर्फाचा थर वाढत जातो आणि बर्फ हे बॅड कंडक्टर आहे. म्हणजे हे जरी सिलेबसमधला पार्ट नाही आहे विद्यार्थ्यांचा, परंतु जर का तुम्ही सांगितलं तर नक्कीच समजू शकतो. किंवा उद्या ChatGPT पाहून विद्यार्थी तुम्हाला असे प्रश्न बरेच विचारतील. तर याचा पण थोडासा तुम्ही विचार करू शकता. नंतर तिसरं कारण म्हणजे जसं थंडी पडते तसं जाड बर्फ जमतो, तो हीट रेझिस्टिव्ह असतो आणि मधलं पाणी अजून प्रोटेक्टिव्ह होतं. त्याचबरोबर पाण्याची स्पेसिफिक हीट ही कॉपरपेक्षा एक 10-12 पटीने जास्त आहे. हे पण त्याच्यात महत्त्वाचं रिझन आहे. तर या बारीक सारीक गोष्टी आपण समजून त्या विद्यार्थ्यांनी त्याच्या भाषेत कशा लिहायच्या, उगाच काहीतरी लिहायचं असं नाही. जसं लहान विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाठवला होता की पाण्यामध्ये जर का लिंब फुटतो आणि आता ज्याला फायदा घ्यायचा असेल ते नक्कीच घेऊ शकतात. तर आणि मिठाचं पाणी केल्यावर लिंब बुडत नाही, तर तिसरीचा मुलं होता त्याला डेन्सिटी काय माहिती, त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं ते पाणी ठीक होतं. आधीचं पाणी ठीक नसतं आणि ते पाणी ठीक होतं. हे एवढं सफिशियंट आहे. हे कुठल्याही शास्त्रज्ञाचा बेस्ट उत्तर आहे माझ्या मते. नंतर काही डेमोज हे आणलेले आहेत. हा डेमो तुम्ही करून बघायचा दिलेला. आता पण मी आणलेला आहे, होत नाही. 10-15 वेळेस ट्राय करावा लागेल. आपल्या पुस्तकात दिसतं सगळं धोकं वगैरे वगैरे, पण ते बर्नौलीज प्रिन्सिपल आहे, ते शेवटपर्यंत काय आहे हे विद्यार्थ्याला समजत नाही. तर त्याच्या दृष्टीने म्हणजे हा डेमो आहे. मग काही सोपे डेमो पण आहे त्याच्यात. तर एक कागदाचा, आता हे आम्ही कागदाचा तुकडा जर घेतला आणि वरून सूट मारली तर तो कागद वरती येतो. मग तिथे बर्नौलीज प्रिन्सिपल अप्लाय करता येतो. हा तो प्रयोग आहे पुस्तकाचा. नंतर विमानामध्ये आणि घारीमध्ये घार बघा उडवला की उडू शकते, तिथे पण बर्नौलीज प्रिन्सिपल आहे. कारण इथून वरतून जाताना हवा तिची लेंथ जास्त असल्यामुळे कायनेटिक एनर्जी वाढते आणि कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे तिथलं प्रेशर लो होतं आणि लो प्रेशरमुळे लिफ्ट मिळते. आणि दुसरं अजून रिझन आहे ते नंतर बरोबर तुम्हाला एक्सप्लेन करतील. ते बघा दाखवलेलं आहे. तर या धर्तीवर एक खेळणं पण असतं बर्नौलीज प्रिन्सिपल. त्याच्यामुळे ड्रोन वगैरे आहे, हेलिकॉप्टर आहे, एअर टॅक्सी आहे. नंतर बर्नौलीज प्रिन्सिपल खेळामध्ये कसं उपयोगी पडतं, तर तो बॉल गोल फिरताना गोल फिरला तर तो सरळ न जाता तिरपा जातो. त्याचा डेमो पण आहे. गोल फिरल्यामुळे तिरपा जातो. बरं आहे का? नंतर इथे बर्नौलीज प्रिन्सिपल समजून सांगितलंय. वेळ कमी आहे पण त्याचा एक डेमो बघा. उंच
तर अशा प्रकारचे भरपूर प्रयोग आहेत, भरपूर टॉपिक आहेत. आता आपण थांबूया आणि खेळामध्ये एक छोटंसं सुट्ट्याचं चार्ट घेतलं होतं, ते आता मी पण आणलेलं आहे. ते जर का असं फिरवलं, क्लॉकवाईज फिरून जर का टाकलं तर या दिशेने हवेचा वेग जास्त असतो, हवेचा वेग या दिशेने